बघा, महिलांचं प्लॅनिंग आहे ना, जगातलं सगळ्यात प्लॅनिंग महिलांचं चांगलं. महिलांसारखं प्लॅनिंग कोणी नाही करत. टीव्ही समोर बसलेल्या महिलांना बरोबर माहिती असतं की कुठली सिरियल चालू झाल्यानंतर भाजी निवडायला घ्यायची. समोर पेपर अंतरलेला असतो. त्यांना बरोबर माहिती असतं की पहिला ब्रेक यायच्या आधी भाजी निवडून होणार आहे. बरोबर काय प्लॅनिंग. बरोबर ती भाजी निवडून झाली की मग चला पहिला ब्रेक आला, मग आतमध्ये जायचं, ती भाजी जरा त्या रोळीमध्ये धुवायची, पाणी निसळायला ठेवायचं, कुकर गॅसवर चढवायचा आणि पुन्हा पदराने तोंड पुसत बाहेर यायचं. तोपर्यंत बरोबर ब्रेक झालेला असतो. काय प्लॅनिंग बघा. आणि दुसरा ब्रेक खायच्या आधी बरोबर कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या असतात, भाजीतलं पाणी निथळलेलं असतं. मग दुसऱ्या ब्रेकच्या वेळेला ती भाजी फोडणीला टाकायची, कुकर खाली उतरवून ठेवायचा. मग भाजीची जात परत गेली असली की ती झाकून ठेवायची वाफ येण्यासाठी आणि मग परत बाहेर येऊन बसायचं. बरोबर दुसरा ब्रेक संपतो. काय बघा सुंदर प्लॅनिंग. आणि मग नंतर आपली सिरियल संपते. सिरियल संपल्यानंतर घरोघरी दिसणारे दृश्य काय आहे, तर सगळं ते भाजीचं, आता भाजीला वाफ आलेली आहे, भाताची वाफ गेलेली आहे, सगळं काय ते पातेली वगैरे बाहेर काढायची. मग आपले ताटं, वाट्या, पेले, पाण्याचे तांबे आणि काय लोणच्याच्या भरण्या असतील, काय जे काय सगळं मटेरियल असेल ना, ती सगळी वरात घेऊन, का तुम्हाला स्वयंपाकाला एवढी जागा आहे तरी सुद्धा जिथे टीव्ही ठेवलाय त्याच्या समोर येऊन आपण बसतो सगळं घेऊन ते. आणि मग काय होतंय, व्हायब्रेशन्स मी म्हणतो ना मगापासून, त्या व्हायब्रेशन्स आपण मुलांना काय देतोय याचा विचार करा. आणि म्हणून रात्रीचं जेवण जे आहे ना, हे रात्रीचं जेवत असताना सकारात्मकतेने भारलेलं जेवण असलं पाहिजे, विचार असले पाहिजे त्यावेळेला. मग आईने सांगावं घरात काय काय चांगलं घडलं, वडिलांनी सांगावं ऑफिसमध्ये काय चांगलं घडलं, मुलांनी सांगावं कॉलेजमध्ये काय चांगलं घडलं, शाळेमध्ये काय चांगलं घडलं, ह्याच्याविषयी चर्चा होतच नाही आज घरी. आणि आपण डायरेक्ट मुलांना दोष देऊन मोकळे होतो की मुलं आजकालची नाही हो, काय आई वडिलांचा आदरच नाही त्यांना, शिक्षकांचा आदरच नाही. आदर ही काय भीक मागून घ्यायची गोष्ट नाही आहे. आदर करत नसतील ना तर हे लक्षात घ्या की आपण आदरणीय नाही आहोत. म्हणून माझं बोलणं तुम्हाला लागेल पण हे सत्य. तुम्हाला अशी किती मुलं दाखवू की आईसाठी जीव देणारे आहेत. तुम्हाला असे किती विद्यार्थी दाखवू की शिक्षकांसाठी जीव तोडून काम करणारे आहेत. तसा शिक्षक असला पाहिजे, तशी आई असली पाहिजे आणि तसे बाबा असले पाहिजे. आणि फक्त आई झालो आपण म्हणून आई पण येतं असं नाही, फक्त बाप झालो म्हणून बाप पण येतं असं नाही. आपण फक्त फिजिकली आई वडील झालेलो असतो. आई वडील होणं हे निसर्गाचं वरदान आहे. पालक होणं ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपणहून स्वीकारली आपण. त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी एवढे कष्ट केले, तेवढे केले, असलं तुणतुणं मुलांच्या समोर वाजवायचं बंद करा आजपासून. कारण हे मुलं फार ऐकून घेणार नाही आहेत. 2 वेळा ऐकतील, 3 वेळा ऐकतील, नंतर म्हणतील काय मेहरबानी करताय, आम्ही काय अर्ज केला होता जन्माला घाला म्हणून. म्हणून टीव्ही बंद करा. त्याच्यानंतर बघा ना, आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ना मला नंतर फोन येतात, महिलांचे फोन येतात, सर तुम्ही सांगितलं ना आमचे हे आहेत ना, हे ऐकत नाही, यांना बातम्या बघायच्या असतात जेवताना. ते टायमिंग त्यांनी पण साथ दिलाय ना बरोबर. मला हा पुरुषांना प्रश्न विचारायचा वाटतो की बातम्या तुम्ही जेवताना बघितल्या, पुढे काय फोन करता लगेच कोणाला, हो काय चाललंय, आणि मग बघा ना नंतर बातम्या, काय फरक पडतो, जेवून घे ना आधी, एवढं केलं पाहिजे प्रेमाने. तर बातम्या जेवतानाच बघायच्या असतात लोकांना. आपण घरामध्ये कसे वागतो त्याच्यातून जी काय व्हायब्रेशन्स मुलं घेत आहेत त्याच्यावरतीच पुढची पिढी घडणार आहे. आणि तेच संस्कार त्यांच्यावरती होत आहेत. संस्कार वर्गाला घालून संस्कार होत नसतात, झाले पाहिजेत ते आपोआप, आणि आपोआपच होतात. ते मुलं बघत असतात, तुम्ही काय सांगता याच्यापेक्षा तुम्ही काय करता ते मुलं बघतात. म्हणून मुलांनी जे करावं असं तुम्हाला वाटतं ना ते तुम्ही पहिल्यांदा करा, आणि मुलांनी जे कधी करू नये असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही कधी करू नका. तुम्ही संध्याकाळी स्वतः जर रोज 1 क्वार्टर लावून बसणार असाल तर ही तयारी ठेवा की आपला मुलगा हात घेऊन बसणार. जास्ती ना आपल्या स्मार्ट आहे तो आणखीन काय काय नवीन नवीन शोध लावेल त्याच्यामध्ये की हे याच्यात घातलं की चांगलं लागतं, ती तयारी ठेवा. मग त्याला नावं नाही ठेवायची. त्यांनी हे नको करायला ना तुम्ही पण नका करू, कारण ते बघणार आहेत लोक. दोन्ही बाजूनी तयार राहा. कुठली गोष्ट चांगली कुठली गोष्ट वाईट मला सांगायची नाही. चांगलं वाईट करण्या एवढे तुम्ही सुज्ञ आहात, पण कुठे थांबलं पाहिजे हे खूप नाही करत. आणि नवरा बायकोंच्या मध्ये नातेसंबंध जे काय आहेत ह्याचे संस्कार मुलांच्यावरती प्रचंड होत असतात. आपलं एकमेकांच्यावरचं प्रेम हे किती आहे हे मुलं पाहत असतात आणि ती व्हायब्रेशन्स मुलांना मिळत असतात. आणि खूपदा ती व्हायब्रेशन्स देण्यामध्ये देखील आपण कमी पडतो, कारण घरी आपण आल्यानंतर नवऱ्याबरोबर आणि बायकोबरोबर वादच घालत असतो. खूपदा डिफरन्स ऑफ ओपिनियन नेहमी असावा, प्रश्नच नाही त्याच्यावरती. नवऱ्याने काय सांगितलं बायकोने हो म्हटलं तर संसाराचं वाटोळं होईल. बायको पण पाहिजे नाही म्हणणारी, पण त्या डिफरन्स ऑफ ओपिनियनचं स्ट्रेंथमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, तेव्हा ते होईल. काय चांगलं आहे काय नाही, क्षमता काय आणि मर्यादा काय ह्याचं जेव्हा सांगड लागली जाईल ना त्यावेळेला बरोबर चांगला आउटपुट मिळेल. पण आपण इगो असतो ना, आपला पुरुषाचा इगो असतो, तो नाही हे करू देत.
दोघंही नवरा बायको जरी ऑफिसला जात असले तरी नवऱ्यानेच दमायचं असतं, बायकोला दमायचा हक्क नाही. घरी आल्यानंतर नवरा पेपर वाचत असणार, बायको कंबर परत पदर खोचून स्वयंपाकाला लागणार. तेव्हा तो नाही म्हणत तू चपात्या करतो पर्यंत मी भाजी करतो, नाही म्हणत. तेव्हा नवऱ्याने दमायचं फक्त, बायकोने नाही दमायचं. ह्या अपेक्षा आहेत आज आपल्या. आपण कितीही म्हणतो ना समानता समानता समानता, तरी सुद्धा कुठेतरी पुरुष प्रधानता ही सतत डोकावत असते. मी तुम्हाला सांगतो, सतत डोकावत असते. तर चांगल्या व्हायब्रेशन निर्माण केली, लक्षात घ्या. आणि ही जर तुमची मानसिकता झाली असेल आणि खरोखर सुट्टीचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, खरं तर छानपैकी आज जेवलो असतो झोपलो असतो, अशा परिस्थितीमध्ये कोण पागे सर आले आणि त्यांनी आम्हाला काय डोळे मिटून बसायला सांगितलं, ते काहीतरी बोलत गेले. पण जे बोलत गेले ना ते आम्ही रिलेट केलं आमच्या आयुष्याशी. आणि आज आम्हाला असं वाटतं की खरोखर हे डोळे मिटून बसलोय ना आम्ही, आमचे डोळे उघडलेत आज. असं जर तुम्हाला खरोखर मनापासून वाटत असेल तर आता सगळ्यांनी खरोखरचे डोळे उघडा आणि माझ्याकडे पहा. मी पोहोचले का तुमच्यापर्यंत? घराघरामध्ये आज प्रॉब्लेम काय माहितीये का? मी म्हटलं तसं की घरं मोठी झाली, तो आपण नाही बोलत एकमेकांशी. आणि माणसामध्ये नातं निर्माण करणं ही आज गरज निर्माण झाली. गरज, पूर्वी ही गरज नव्हती. आता अटॅचमेंट निर्माण करायची गरज निर्माण झाली. तुम्ही जो आज हा कार्यक्रम बघताय हा माझ्या अभियानातला एक भाग आहे फक्त. गेली 18 वर्ष मी हे काम करतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतोय. विषय एकच आहे, घरामधले नातेसंबंध सुधार आणि मग देश सुधारण्याच्या गोष्टी काय. बाहेर वैश्विक शांतीच्या गप्पा चालल्या आणि घरामध्ये पदोपदी युद्ध चालले, काय उपयोग आहे? कुठली वैश्विक शांती मिळणार आपल्याला? नाही मिळणार. त्यामुळे आपण चुकतोय कुठे हे बघायला पाहिजे, आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे. आणि हे मी इथून सांगतो, हे तुम्हाला पटलंय का बघा. कारण मी एक बाप पण आहे, एक मुलगा पण आहे, आणि हे दोन्ही रोल मी बघतोय की कुठे आपण कमी पडतो. आपण कधी हा स्वतःला प्रश्नच विचारत नाही की मी कुठे कमी पडतोय का, मी कुठे कमी पडते का, हा प्रश्नच नाही विचारत. आजपासून तो प्रश्न स्वतःला विचारा पहिल्यांदा. पण ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. मुलांना आपण आमच्यापासून दूर जा, आमच्यापासून दूर जा, ह्या पद्धतीचा आतापर्यंत व्हायब्रेशन दिलेला असल्यामुळे मुलांना नेमकं कळत नाहीये की आपल्यामध्ये चिडचिडेपणा काय यायला लागलाय, आपल्यामध्ये उद्धटपणा काय यायला लागलाय. त्या पालकांच्या तक्रारी आहेत, त्या मुलांनाही स्वतःला कळत नाही की असं काय व्हायला लागलंय. पण ह्याला एक कारण असतं, ते म्हणजे आपल्या व्हायब्रेशन्स. बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला बॅरिस्टरहून परदेशातून आले त्यावेळेला काही वार्ताहरांनी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या बॅरिस्टर होण्याचं श्रेय कोणाला देता? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझ्या आई वडिलांना. त्या वार्ताहरांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तुमचे आई वडील अशिक्षित आहेत, त्यांनी तुम्हाला काहीच शिकवलं नाही, तरी सुद्धा तुम्ही एवढे मोठे बॅरिस्टर झाला, त्याचं श्रेय तुमच्या आई वडिलांना देता? तेव्हा बाबासाहेब म्हटले, हो. याचं कारण की मी ज्या वेळेला अभ्यासाला बसायचो ना त्यावेळेला माझी आई आणि माझे बाबा माझ्याकडे कौतुकाने बघत असायचे, कसं माझं बाळ अभ्यास करतं, माझं बाळ खूप मोठं होणार आहे, माझं बाळ देशाचं नाव काढणार आहे, असा भाव त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसायचा. कधी दिला का तुम्ही हा भाव तुमच्या मुलांना? दिला नसेल तर अजूनही द्या. कारण आपली बाळं ही फार काळ आपल्याजवळ राहणार नाही हे समजून घ्या. कारण कालांतरानंतर कुठे परदेशात गेली, इकडे गेली, तिकडे गेली, पण तुमचा आत्ताच त्यांना जो स्पर्श हवाय मायेचा, हा जर मिळाला असेल ना तरच ती मुलं तिकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला फोन करतील, आई जेवलीस का गं, बाबा बीपीच्या गोळ्या घेतल्यात का? पण हा स्पर्श जर तुम्ही दिला नाही, केवळ कर्तव्य म्हणून फक्त चांगली शाळा, चांगलं कॉलेज, चांगल्या ट्युशनला घातलं आणि मायेचा स्पर्श देण्यापासून वंचित ठेवलं, तर ही मुलं उद्या जर तुम्हाला विचारायची झाली तर त्याचा दोष मुलांना नका देऊ. कुठेतरी आपण पण कुठेतरी कमी पडलोय हे लक्षात घ्या. ही व्हायब्रेशन्स आपण मुलाला दिली पाहिजेत, ज्याच्यावरती मुलांचा हक्क आहे. तुम्ही वेळ देऊ शकत नाही हे तुम्ही कारण सांगताय, पण वेळ द्यायला पाहिजे हे लक्षात घ्या. काय वाटेल ते करा, जो वेळ देता तो तरी क्वालिटी टाइम द्या. खरोखर आपण आपल्या मुलांसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. वेळ दिलात आज, कारण तुम्हाला उद्या जेव्हा वेळ असेल ना त्यावेळेला मुलांना वेळ असणार नाही. हे महत्वाचं आहे सगळं. अभियानामध्ये हाच संदेश आहे की एकमेकांसाठी वेळ काढा, एकमेकांशी संवाद करा, बोला एकमेकांशी मनमोकळेपणाने. त्याच्यातून जे काय नातेसंबंध निर्माण होतील त्याला तोड नाही. आता आपण घरामध्ये जेव्हा वागत असतो ना त्यावेळेला आपण जास्तीत जास्त वेळेला रिॲक्ट करत असतो, जास्तीत जास्त वेळेला आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतो, प्रतिसाद नसतो. तो काय फरक आहे दोघांच्या मध्ये? पूर्ण विचार करून सिच्युएशन समजून घेऊन जे बोलतो ना आपण त्याला प्रतिसाद म्हणतात. आणि काही समजून नाही घेतात, पटकशी काहीतरी बोलून मोकळे होतो त्याला प्रतिक्रिया म्हणतात. प्रतिक्रिया शब्द आपण एरवी वापरताना खूप पॉझिटिव्हली वापरतो. तुमच्या प्रतिक्रिया सांगा बरं का असं म्हणतो आपण.
ही प्रतिक्रिया नसतात. माझ्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया मागत नाही, तुमच्याकडून अभिप्राय मागतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रतिसाद पण देऊ शकता, प्रतिक्रिया पण देऊ शकता. अभिप्राय हा शब्द योग्य असतो, पण आपण अभिप्राय या शब्दाला खूपदा प्रतिक्रिया हा शब्द वापरतो पर्यायी म्हणून, जो पूर्णपणे चुकीचा आहे. प्रत्येक गोष्ट सावधपणे करायची. याच्यापुढे परिवर्तन जर करायचं असेल ना तर तुम्हाला सावध राहायला पाहिजे की मी आता मला हे बोलायचं आहे, ते बोलू का नको, बोलल्यानंतर परिणाम काय होणार आहे त्याचे, याचा जर आधीच हे केला आणि असा करत सगळ्यांनी जर विचार केला ना तर प्रत्येक प्रतिक्रिया ही प्रतिसादामध्ये बदलेल, नक्की बदलेल. आणि तेच असेल परिवर्तन. आणि घराघरामध्ये ज्यावेळेला नवरा बायकोशी बोलताना हा विचार करेल, बायको नवऱ्याशी बोलताना हा विचार करेल, बाप मुलाशी बोलताना करेल, आई मुलीशी बोलताना करेल, त्यावेळेला काय विचार आहे घरामध्ये वातावरण विषम होण्याचे नाही म्हणा. कारण ह्याच्यातून काय होणार आहे, ह्याच्यातून चांगली व्हायब्रेशनच घरात निर्माण होणार आहेत, चांगली व्हायब्रेशनच घरात संक्रमित राहणार आहेत. एवढंच नव्हे, तुमच्या घरी जे जे कोण येतील ना त्यांना सुद्धा ते व्हायब्रेशन्स मिळणार आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो बघा की घरामध्ये माणसांची ये जा सतत असली पाहिजे. आपल्या काही वेळेला असं होतं बघा की एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला आपण राहिलो की आपल्याला खूप छान वाटतं. खूपशे लोक म्हणतात की तुमच्याबरोबर राहिलं ना की आम्ही असं चार्जअप होतो. हे चार्जअप होणं म्हणजे काय, तर ते रिसिव्ह करतात ती व्हायब्रेशन्स. आजपासून हा विचार करा की आपल्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती ही चार्जअप कशी होईल आपल्यामुळे. हे ज्याला जमलं ना तो पालक, हे ज्याला करता आलं ना तो शिक्षक. की मुलांची शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळ्या बाजूनी त्याचं व्यक्तिमत्व जेव्हा घडेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक माणूस घडवला. आणि तेव्हा त्यांनी जो आशीर्वाद दिला ना आपल्याला, एक बाळ पदरामध्ये टाकून, 2 बाळ पदरामध्ये टाकून, त्याला आपण काहीतरी परतफेड केली असं म्हणता येईल. पालक बंधू भगिनींनो, मुलं ही परमेश्वरानं दिलेली भेट आहे. ही भेट आनंदानं स्वीकारा. मायेचा स्पर्श मुलांना आवर्जून द्या. त्यांच्या छोट्याशा यशाचंही कौतुक करा. दुर्दैवानं अपयश त्यांच्या वाट्याला आलं तर त्यांना मानसिक उभारी द्या. शिक्षक बंधू भगिनींनो, प्रत्येक दगडात एक शिल्प दडलेलं असतं. ते शिल्पकाराला आधीच दिसतं. तसं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशाचं भविष्य दिसायला हवं. याकरता विद्यार्थ्यांना केवळ पढवण्यापेक्षा आदर्श नागरिक म्हणून घडवणं आवश्यक आहे. हीच खरी देशसेवा. पालक आणि शिक्षक यांचा समन्वय हाच आदर्श समाजाचा पाया आहे. आणि त्यातूनच घडतील उद्याचे आदर्श नागरिक. उत्कर्ष उपक्रमांची विचारधारा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आमच्या अभियानात सामील व्हा.